पुस्तकाचं नाव आहे वॉर्सा ते हिरोशिमा 20 वाळिंबे. युद्धातून युद्धाकडे एक वर्सायचा वारसा. दुसरं जागतिक महायुद्ध हे बऱ्याच अंशी पहिल्या महायुद्धाची पुनरावृत्ती होतं. किंबहुना पहिल्या महायुद्धाच्या अखेरीला जे निर्णय घेण्यात आले त्यातच दुसऱ्या महायुद्धाची बीजं पेरली गेली होती. म्हणूनच दुसऱ्या महायुद्धात जे काही घडलं त्याचा विचार करण्यापूर्वी पहिल्या महायुद्धाच्या अखेरीला कोणते निर्णय घेण्यात आले आणि त्यात दुसऱ्या महायुद्धाची बीजं कशी सामावलेली आहेत हे जाणून घ्यायला हवं. 1 ऑगस्ट 1914 रोजी जर्मनीनं रशियाविरुद्ध घोषणा करताच पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं. त्यानंतर 2च दिवसांनी म्हणजे 3 ऑगस्टला जर्मनीनं फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारलं. त्याच दिवशी जर्मनीनं बेल्जियमवर हल्ला चढवला आणि आता वाट पाहून काही उपयोग नाही असं आढळून आल्यामुळे 4 ऑगस्टला ब्रिटननी जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केली. 4 वर्षाच्या या युद्धामध्ये जर्मनी पराभूत झाली आणि 11 नोव्हेंबर 1919 रोजी तिला युद्धविरामाच्या कागदपत्रांवर सही करावी लागली. महायुद्ध थांबल्यानंतर 18 जानेवारी 1919ला वर्साय, पॅरिस इथे विजेत्या राष्ट्रांची शांतता कराराचा मसुदा तयार करण्यासाठी बैठक भरली. वर्सायच्या बैठकीला जाण्यापूर्वी प्रत्येक विजेत्या राष्ट्रानं हेच सांगितलं की जगात पुन्हा युद्धाचा उद्भव होऊ नये म्हणूनच आम्ही हे युद्ध खेळलेलो आहोत. त्यामुळे आता पुन्हा महायुद्ध होणार नाही अशी तरतूद केली पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही वर्सायला जमत आहोत. अर्थात हे बोलताना त्यांचा रोग जर्मनीवरच होता. युरोपीय राजकारणाचा विचार करताना जर्मनीसारखं महत्वाकांक्षी आणि कणखर राष्ट्र पुन्हा समर्थ होता कामा नये अशीच या विजेत्यांना काळजी घ्यायची होती. वर्साय येथे शांतता करारानं लादलेली बंधनं झुगारून देण्यासाठी जर्मनीनं 20 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा महायुद्धाचा मार्ग स्वीकारला. यावेळेला जर्मनीने पोलंडवर हल्ला केल्याचं निमित्त झालं होतं. त्यापूर्वीही जर्मनीची पावलं त्याच दिशेनं पडत होती, परंतु त्याकडे ब्रिटननी हेतुतः दुर्लक्ष केलं. पोलंडवर जर्मनीनं हल्ला चढवल्यानंतर मात्र ब्रिटन फ्रान्सला स्वस्थ बसणं सर्वस्वी अशक्य झालं. वर्सायच्या तहानं निर्माण केलेली बंधनं तोडून टाकण्यासाठी जर्मन राष्ट्र युद्धाला तयार झालं, तर त्याला ही बंधनं पाळायला भाग पाडण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्सनी युद्धात प्रवेश केला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात बरंच साम्य दिसत असलं तरी त्यातील एक महत्वाचा फरक ध्यानात घ्यायला हवा. पहिल्या महायुद्धानंतर युरोपमधील जुन्या साम्राज्य सत्ता कोसळल्या आणि अनेक नवीन राष्ट्र उदयाला आली. दुसऱ्या महायुद्धानंतर तसं मात्र काही घडलं नाही. अगदी तपशीलवार हिशेब मांडायचा तर दुसऱ्या महायुद्धानं युरोपच्या नकाशावरील इस्टोनिया, लॅटविया आणि लिथुआनिया ही 3 चिमुकली राष्ट्र तेवढी गिळंकृत केली. थोडक्यात पहिलं महायुद्ध युरोपचा नवा नकाशा आखण्यासाठी खेळलं गेलं, तर हा नवा नकाशा जर्मनीनं फाडता कामा नये यासाठी दुसऱ्या महायुद्धाचा खटाटोप झाला. जर्मनी हा नवा नकाशा फाडण्यासाठी का उद्युक्त झाली आणि ती कशी धजावली याचा आढावा घेतला की पहिल्या महायुद्धाच्या अखेरीला ज्या घटना घडल्या त्यातच दुसऱ्या महायुद्धाचं सूत्र कसं लपलं आहे हे आढळून येईल. पहिल्या महायुद्धात जर्मनी आणि रशिया ही दोन्ही राष्ट्र पराभूत झाली असली तरी त्यांचं पराभवाचं स्वरूप वेगळं होतं. पहिलं महायुद्ध संपण्यापूर्वी रशियात राज्यकांत्री होऊन झारशाहीच्या जागी बोल्शेविक हुकुमशाही प्रस्थापित झाली होती. या क्रांतीचं फलित पचवण्यासाठी क्रांतीच्या सूत्रधारांना युरोपीय राजकारणातून आपलं अंग काढून घ्यावं असं वाटलं. त्यामुळे तूर्त रशियाचा विचार मागे पडला. जर्मनीची गोष्ट मात्र तशी नव्हती. पराभवानंतरही जर्मनीच्या युद्धपूर्व स्वरूपाला तडा गेलेला नव्हता. जर्मनी संपूर्णतया शरण येण्यापूर्वीच विजेत्या राष्ट्रांनी तिच्या युद्धविरामाबाबतचा करार केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष महायुद्ध संपलं तेव्हा जर्मन सेना रणांगणावर पराभूत झाली असली तरी तिचा पूर्णपणे धुव्वा उडालेला नव्हता. ती पूर्णपणे नष्ट झालेली नव्हती. या उलट विजय मिळवूनही ब्रिटिश आणि फ्रेंच सेनेची मात्र दमछाक झाली होती. युद्धविरामाचा करार करताना केवळ चकमकी थांबाव्यात एवढाच त्यात मर्यादित उद्देश नव्हता. जर्मनीची इच्छा असली तरी देखील तिला पुन्हा लढाईला प्रारंभ करता येऊ नये या हेतूनच तो करार करण्यात आला होता. या पहिल्या करारानं तिला आपल्या जवळच्या बऱ्याच शस्त्र सामर्थ्याचा त्याग करावा लागला. तिला आपलं नौदलही गमावावं लागलं. इतकंच नव्हे तर तिला आपली सेना राहीनच्या पलीकडे नेऊन ठेवावी लागली. राहीनच्या डाव्या तीराचा अँग्लो फ्रेंच सेनेनं कब्जा घेतलेला होता. युद्धविराम करार करायची घाई करण्यामागील अँग्लो फ्रेंच नेत्यांचा हा उद्देश सफल झाला, कारण महायुद्धाची अधिकृत समाप्ती होऊन व्हर्साय इथे
शांतता परिषदेच्या बैठकीला सुरुवात झाली त्यावेळी आपण शांतता कराराला मान्यता द्यावी की या विजेत्या राष्ट्रांबरोबर पुन्हा झुंज घ्यावी याचा वरिष्ठ जर्मन नेते विचार करू लागले. तेव्हा लढाई पुन्हा खेळण्याइतकं बळ आपल्यामध्ये उरलं नसल्याची सेनानींनी कबुली दिली आणि त्यामुळे जर्मन नेत्यांनी निरुपायानी वर्सायच्या करारावर स्वाक्षरी केली. प्रारंभीच्या युद्धविरामामुळे जर्मनीनं पुन्हा लढाई सुरू करू नये हे एंग्लो फ्रेंचांचं तात्कालिक उद्दिष्ट सफल झालं, तरी त्याबरोबर आणखी एक महत्वाची घटना नकळत घडली गेली. युद्धविरामाबाबत जर्मन सरकारशी करार करून अँग्लो फ्रेंचांनी या राजवटीचं अस्तित्व मान्य केलं. जर्मनीनं आपला लष्करी पराभव मान्य करावा यासाठी विजेत्या राष्ट्रांनी जर्मन सेनानींबरोबर वाटाघाटी केल्या नाहीत. ते जर्मन सरकारबरोबर त्याची बोलणी करीत होते. पहिल्या महायुद्धामुळे हॅब्सबर्ग घराणं नष्ट झालं, ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं, परंतु जर्मन राईशला मात्र मुळीच धक्का पोचला नाही, तो या करारामुळे. किंबहुना आपल्या सरकारनं वर्सायच्या अपमानास्पद करारावर स्वाक्षरी केल्यामुळे जर्मन जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झाला होता त्यापासून जर्मन सरकारचं रक्षण करायची जबाबदारीही अँग्लो फ्रेंचांवर येऊन पडली. रशियातील नवजात बोल्शेविक राजवटीचे धक्के लवकरच जर्मनीला बसण्याचा संभवही अँग्लो फ्रेंचांना दृष्टीआड करता येण्यासारखा नव्हता. बोल्शेविझमच्या आक्रमणापासून जर्मनीला वाचवायची काळजीही त्यांनाच घ्यायची होती. याचा परिणाम असा झाला की रणांगणावर जबरदस्त नामुष्की स्वीकारूनही बिस्मार्कच्या प्रयत्नामुळे 1871 मध्ये एकसंध झालेल्या जर्मनीला जीवदान मिळालं. वर्सायच्या शांतता करारानं या तरतुदीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. जर्मनीच्या दृष्टीनं पाहिलं तर वर्सायचा करार अपमानास्पद होता ही गोष्ट खरी. परिस्थितीच्या रेट्यामुळे जरी जर्मन नेत्यांनी त्या करारापुढे मान तुकवली तरी आपल्यावर अन्याय झाला आहे, आपली मानहानी करण्यात आली आहे ही बोच जर्मन जनतेच्या मनात कायम होती. काहीही असलं तरी वर्सायच्या शांतता करारावर स्वाक्षरी करून जर्मन सरकारनं आपलं अस्तित्व अबाधित राखलं. जर्मनीच्या एकसंघ स्वरूपाला तडा जाऊ शकला नाही. वर्सायच्या करारातील तरतुदीचा विचार केला तर असं दिसतं की हा करार राबवण्यासाठी विजेत्या राष्ट्रांना जर्मन सरकारच्या सहकार्याची गरज भासणं अपरिहार्य होतं. जर्मनीनं पुन्हा कोणावरही आक्रमण करू नये या दृष्टीनं कराराचा मसुदा तयार करण्यात आला असला तरी ती गोष्टही जर्मन सरकारच्या धोरणावरच अवलंबून राहणार होती. वर्सायच्या कराराने जर्मनीचे लष्करी सामर्थ्य बऱ्याच मोठ्या प्रमाणावर खच्ची करण्यात येणार होतं, परंतु त्याची अंमलबजावणी ही जर्मन सरकारनेच करायची होती. युद्ध सुरू केल्याबद्दल दंड म्हणून जर्मनीनं विजेत्या राष्ट्रांना नुकसान भरपाई द्यावी असंही कलम त्या करारात अंतर्भूत करण्यात आलं, परंतु नुकसान भरपाईचा पैसा जर्मन सरकारला आपल्या करदात्यांकडूनच गोळा करायचा होता. इतकंच काय, पण जर्मनीनं पुन्हा लढाईला प्रवृत्त होऊ नये यासाठी राईनलँडवर विजेत्या राष्ट्रांचं नियंत्रण असलं पाहिजे या तरतुदीची कार्यवाही देखील स्वतंत्र जर्मन सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य होणारी नव्हती. अंतर्गत कारभारावर तर सर्वस्वी जर्मनीचंच नियंत्रण राहणार होतं. युद्धोत्तर काळातील अडचणीमुळे आणि असंतोषामुळे जर जर्मन जनतेमध्ये राजकीय अराजक निर्माण झालं तर तिच्याकडून वर्सायच्या करारातील तरतुदीची अंमलबजावणी होणं अशक्यप्राय असल्यामुळे तशी परिस्थिती तिथे निर्माण होणार नाही आणि प्रस्थापित राजवट स्थिर पायावर उभी राहील याची काळजी विजेत्या राष्ट्रांना घ्यायची होती. या राजवटीविरुद्ध लोकक्षोभ वाढणार नाही अशी दक्षता घेऊनच जर्मनीकडून खंडणी वसूल करायची आणि इतर तरतुदींची कार्यवाही करायची अशी दक्षता आपल्याला बाळगायला हवी हे या राष्ट्रांच्या लक्षात आलं. वर्सायचा करार म्हणजे एक गुलामगिरीला मान्यता अशी तक्रार जर्मन जनता करीत असली तरी तो करार एकसंघ जर्मनीच्या स्वतंत्र राजवटीशी करण्यात आलेला असल्यामुळे विजेत्या राष्ट्रांनी जर्मनीचं स्वातंत्र्य आणि तेथील विद्यमान राजवट यांना मान्यता दिलेली होती. पहिल्या महायुद्धानंतरच्या घटनांचा विचार करताना ही घटना विशेष महत्वाची ठरते, कारण 50 वर्षापूर्वी जर्मनीचं एकीकरण झाल्यानंतर युरोपमधील सत्तेचा समतोल जो ढासळला होता तो सावरण्यासाठी सुरू झालेले पहिलं महायुद्ध जिंकूनही विजेत्या राष्ट्रांना मूळ जर्मन प्रश्न सोडवण्यात यश आलं नाही ही गोष्ट त्यावरून सिद्ध होते. जर्मनीची लष्करी आक्रमक वृत्ती किंवा तिच्या सत्ताधाऱ्यांनी शेजारच्या राष्ट्रांबद्दल दाखवलेली असहिष्णू प्रवृत्ती या दोन गोष्टींपुरतंच मूळ जर्मन प्रश्नाचं स्वरूप मर्यादित नव्हतं. या दोन गोष्टींनी मूळ प्रश्न गंभीर केला होता इतकंच. मूळ प्रश्न होता तो राजकीय स्वरूपाचा. जर्मनीतील एकतंत्री राजसत्ता जाऊन त्या जागी आता लोकसत्ता आली होती.
आपला शांततेवर विश्वास आहे, अशी ही नवी लोकशाही राजवट उद्घोष करीत होती. जर्मनीच्या अंतर्गत स्वरूपात हे असे बदल घडून आले असले तरी युरोपमधील एक प्रमुख सत्ता हे तिचं स्थान पहिल्या महायुद्धानंतरही कायम राहिलं. युरोपीय राजकारणापासून रशिया तात्पुरता का होईना दूर झाला होता. ऑस्ट्रिया हंगेरीचं साम्राज्य इतिहास जमा झालं होतं. म्हणजे एक जर्मनी सोडली तर फक्त फ्रान्स आणि इटली एवढ्या दोनच प्रमुख सत्ता आता युरोपच्या भूमीवर उरलेल्या होत्या. परंतु आर्थिक बळ आणि मनुष्यबळ या दोन्ही दृष्टीने फ्रान्स आणि इटली ही दोन्ही राष्ट्र जर्मनीच्या तुलनेत निकृष्ट प्रतीची होती. विशेषतः इटलीचं स्थान तर नगण्यच होतं. युद्धाच्या तडाख्यामुळे आणि विशेषतः त्यात पराभव झाल्यामुळे बराच आर्थिक ताण सहन करणाऱ्या जर्मन राजवटीला स्थिर पायावर कसं उभं करता येईल, हा विजेत्या राष्ट्रांना 1919 मध्ये भेडसावणारा प्रश्न 20 वर्षाच्या अवधीतच अगदी वेगळं स्वरूप धारण करणार होता. परंतु 1919 मध्येही अशी परिस्थिती होती की कराराच्या मर्यादेत राहून जर्मनीने बलसंवर्धनाचा प्रयत्न चालवला तर त्याला कोणीच आडकाठी करू शकणार नव्हतं. म्हणजेच कालांतराने जर्मनी पुन्हा युरोपच्या राजकारणात नवे धक्के देऊ शकणार होती. हा राजकीय स्वरूपाचा जर्मन प्रश्न वर्साय येथील शांतता करारावर जर्मनीची स्वाक्षरी घेऊनही अँग्लो फ्रेंचांना सोडवता आला नाही. 1919 मध्ये युद्धोत्तर जगाचे प्रश्न सोडवायच्या कार्यात सगळी राष्ट्र मग्न झालेली असली, जर्मन प्रश्न काहीसा बाजूला पडल्यासारखा झाला होता. त्यात जर्मनीकडून पुन्हा आक्रमण झाल्यास आपल्याला सुरक्षितता कशी लाभेल हाच हेतू मुख्यतः डोळ्यासमोर ठेवून वर्सायचा तह करण्यात आला होता. या करारानं आल्सेक, लॉरेन आणि उत्तर श्लेश्विग हे भाग जर्मनीपासून तोडण्यात आले. परंतु त्याबद्दल जर्मनीनं फारशी खळखळ केली नाही. परंतु आपला लचका तोडून पोलंडची भर केल्याबद्दल मात्र जर्मनीत संतापाची लाट उसळली. याच वेळी सगळे मित्र राष्ट्र त्यांनी पोलंडचं अस्तित्व मान्य केल्यामुळे पोलंडची ही मागणी मान्य करणं त्यांना भाग पडलं. डॅन्झिग सारखे जर्मन लोकवस्तीचं मोक्याचं शहरही पोलंडला देण्यात आलं. परंतु प्रधानमंत्री लॉईड जॉर्ज यांनी या सूचनेला विरोध करून डॅन्झिग आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखालील शहर म्हणून वेगळं ठेवलं पाहिजे असा आग्रह धरला. इतकंच नव्हे तर तो आपल्या मित्र राष्ट्रांच्या गळीही उतरवला. लॉईड जॉर्ज यांनी त्यावेळी जर्मनीच्या हिताच्या दृष्टीनं ही जी एक तरतूद करून घेतली तीच पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या उद्भवाला कारणीभूत ठरली. ऑस्ट्रियाला राष्ट्रसंघाच्या परवानगीशिवाय जर्मनीत समाविष्ट होता येणार नाही असंही या करारात म्हटलं होतं. ही अट ऑस्ट्रियन जनतेला खुपत होती. कॉर्पोरेल हिटलर हाही त्याच वेळेस ऑस्ट्रियन नागरिक असल्यामुळे ऑस्ट्रिया जर्मनीत समाविष्ट झाला पाहिजे अशी त्याची इच्छा होती. परंतु जर्मनीची गोष्ट अशी होती की जर्मन जनता ऑस्ट्रियाबाबत सर्वस्वी उदासीन होती. बिस्मार्कच्या शिकवणुकीत वाढलेले जर्मन नागरिक ऑस्ट्रियन जनतेला परकीय मानत होते. त्यामुळे ऑस्ट्रियाचा प्रश्न आणखी आपल्या डोक्यावर घ्यायची जर्मनीची तयारी नव्हती. हीच गोष्ट चेकोस्लोवाकिया, हंगेरी आणि रुमानिया या देशातील जर्मन भाषिक जनतेची. या जनतेला आपला प्रदेश जर्मनीत समाविष्ट व्हावा अशी आस लागली होती. परंतु जर्मन सरकारला काय किंवा जनतेला काय या परक्या देशातील जर्मन भाषिक नागरिकांबद्दल मुळीच आपलेपणा वाटत नव्हता. राईनलँडवर अँग्लो फ्रेंचांचं नियंत्रण ठेवण्याची तरतूद निव्वळ लष्करी भूमिकेवरून करण्यात आलेली होती. या तरतुदीमध्येही मित्र राष्ट्रात 2 मतं होती. ही तरतूद 15 वर्षापुरतीच असावी आणि नंतर राईनलँडचा ताबा जर्मनीला द्यावा असं ब्रिटन अमेरिकेला वाटत होतं, तर राईनलँड सदैव आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली असलं पाहिजे असा फ्रान्सचा हट्ट होता. परंतु अँग्लो अमेरिकनांनी फ्रान्सचा हा हट्ट धडकावून लावला. जर्मनीकडून घ्यायच्या नुकसान भरपाईचा प्रश्न बरेच दिवस चर्चेला जात होता. जर्मनीकडून घ्यायच्या नुकसान भरपाई बरोबरच अमेरिकेने मित्र राष्ट्रांना दिलेल्या कर्जाचा प्रश्न उपस्थित केला. अमेरिकेने प्रथम ब्रिटनकडे कर्जफेडीची मागणी केली, तेव्हा इतर मित्र राष्ट्रांकडील आमचं कर्ज वसूल झालं की आम्ही आपलं कर्ज देऊ असं ब्रिटननं कळवलं. इतर मित्र राष्ट्रांनी जर्मनीकडे बोट दाखवलं. तिच्याकडून पैसे मिळाले की तुम्हाला देऊ असं युरोपमधल्या छोट्या मोठ्या राष्ट्रांनी ब्रिटननं सांगितलं. जर्मनीला अशी कोणतीच सबब सांगता येण्यासारखी नव्हती. तिनं नुकसान भरपाईच्या कागदावर स्वाक्षरी केलेली होती. परंतु जर का जर्मन सरकारनं नुकसान भरपाई द्यायचं नाकारलं तर काय करायचा हा प्रश्न अँग्लो अमेरिकनांना सतावू लागला. जर्मन प्रतिनिधीच्या स्वाक्षरी व्यतिरिक्त त्यांच्या हाती उरलं होतं काय? शिवाय त्या स्वाक्षरीचं दडपण आणून सक्तीनं वसुली करायचा प्रयत्न केला तर जर्मन जनतेचा लोकक्षोभ अधिकच भडकणार होता आणि कोणत्याही परिस्थितीत जर्मन जनता शांत ठेवणं अँग्लो अमेरिकनांना आवश्यक वाटत होतं. जी गोष्ट नुकसान भरपाईची तीच जर्मनीच्या निःशस्त्रीकरणाची.
जर्मनीकडनं पुन्हा आक्रमण होऊ नये म्हणून व्हर्सायच्या करारात निशस्त्रीकरणाचं कलम घालण्यात आलं होतं. त्या बाबतीतही अखेर जर्मन सरकारवरच सर्व अवलंबून होतं. जर्मन सरकारला मान्यता दिल्यामुळे स्वतः हस्तक्षेप करून जर्मनीचं निशस्त्रीकरण करायची अँग्लो अमेरिकनांना सोय उरलेली नव्हती. म्हणजे व्हर्सायच्या करारानं जर्मनीवर जी बंधनं घालण्यात आली त्यांचं पालन करणं सर्वस्वी जर्मन सरकारच्या इच्छेवर अवलंबून होतं. जुने हिशोब मिटवण्याच्या नादात नवे अडचणीचे व्यवहार करून ठेवले. पहिलं महायुद्ध सुरू होण्यापूर्वी युरोपीय राजकारणात ज्या गुंतागुंती होत्या त्या सुटायच्या ऐवजी युद्ध समाप्तीनंतर त्यात भर पडली. असं का घडलं याचं उत्तर देणं कठीण आहे. एवढं मात्र खचित सांगता येईल की उत्तर द्यायच्या असमर्थतेतच दुसऱ्या महायुद्धाची काही कारणं मिसळली गेली आहेत. त्याचवेळी जर्मन जनता या कराराकडे अतिशय तुच्छतेने पाहत होती. विजेत्या राष्ट्रांचा हा पट शक्य तितक्या लवकर उधळून लावायची जर्मन जनतेला घाई झाली होती. जर्मन जनतेतही त्याबाबत मतभेद नव्हते असं नाही. हा पट केव्हा उधळून लावायचा या प्रश्नाबाबत काही लोकांना वाटत होतं की आताच आपण हा करार झुगारून दिला पाहिजे, तर काहींना असं वाटत होतं की हा काम आपण पुढल्या पिढीवर सोपावं. शांतता कराराबद्दलचा जर्मन जनतेचा दृष्टिकोन ब्रिटन, फ्रान्स किंवा अमेरिका यांना माहीत नव्हता असं नाही, परंतु या कराराच्या अंमलबजावणीबाबत जर्मनीवर सक्ती करावी असं एकट्या फ्रान्सला वाटत होतं. त्यातूनही 18 नोव्हेंबरमध्ये युद्धाची समाप्ती झाली तेव्हा तशी सक्ती करणं शक्य झालं असतं. परंतु व्हर्सायच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर म्हणजे 1919 जूनमध्ये जर्मनीवर अंमलबजावणीची सक्ती करण्यासाठी तिच्याविरुद्ध पुन्हा युद्ध पुकारणं विजेत्या राष्ट्रांना शक्य नव्हतं. जसा जसा वेळ जात होता तसं तसं जर्मनीवर कराराच्या अंमलबजावणीची सक्ती करायचं कार्य अवघड होत चाललं होतं. जून 1919 मध्ये परिस्थिती जून 1920 मध्ये राहिली नव्हती. 1923 मध्ये तर अशी सक्ती करायचा प्रश्न केवळ अधूनमधून चर्चा करायचा विषय झाला होता. जर्मनीला जागतिक बाजारपेठेत प्रवेश देणं न देणं अँग्लो अमेरिकनांच्या हातात होतं. त्यामुळे जर्मनीला आपण जागतिक बाजारपेठेत प्रवेश दिला नाही तर तिच्या आयात निर्यात व्यापारावर अनिष्ट परिणाम होऊन जर्मन नेते आपली विनवणी करू लागतील असाही एक उपाय विचारासाठी पुढे आला. तेव्हा जर्मनी शिवाय जागतिक बाजारपेठ सुरळीत राहू शकणार नाही असं अर्थशास्त्रज्ञांनी सांगताच हा विचारही बारगळला. अशा परिस्थितीत जर्मनीला समान दर्जा देणं अपरिहार्य होऊन बसलं. या अपरिहार्यतेमुळेच विजेती राष्ट्र पुन्हा जुन्या गुंत्यामध्ये अडकत गेली. अर्थात जर्मनीला अँग्लो अमेरिकनांनी समान दर्जा देऊनही कराराच्या अंमलबजावणीचा प्रश्न सुटलेला नव्हता, कारण एकदा का जर्मनीला समान दर्जा दिला गेला की अल्पावधीतच युरोपमधील सर्वात शक्तिशाली असं सत्ता केंद्र बनायचा तिचा प्रयत्न सुरू होणार होता हे उघडच होतं. बरं, समान दर्जा दिला नाही तर तिच्याकडून कराराची अंमलबजावणी व्हायची आशा सोडून द्यायला हवी होती. वर्साय येथील शांतता परिषद चालू असतानाच मित्र राष्ट्रातील एकोपा नाहीसा होऊ लागला होता. प्रत्येकजण आपापल्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून या प्रदेशाकडे पाहत होता. मुख्य गोष्ट अशी की सगळ्यांनाच बोल्शेविझमचं संकट भेडसावू लागलं होतं. त्यामुळे बोल्शेविक रशियाविरुद्ध झुंज घेण्यासाठी जर्मनी दुबळी राहता कामा नये अशी सगळ्यांचीच इच्छा होती. कारण बोल्शेविक आक्रमणापुढे जर्मनी पराभूत झाला तर सारा युरोप पादाक्रांत करायचं बोल्शेविझमचं स्वप्न साकार होणार होतं. या मित्र राष्ट्रात अमेरिकेची भूमिका नेहमीच निराळी अशी असे. अटलांटिक महासागरामुळे युरोपपासून हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेला युरोपमधल्या बड्या राष्ट्रांप्रमाणे छोट्या राष्ट्रांच्या आणि ब्रिटन, फ्रान्सप्रमाणे जर्मनीच्या गाऱ्हाण्यांकडे सहानुभूतीनं पाहावं लागे. कारण अमेरिकेच्या युरोपकालीन हितसंबंधाचं स्वरूप मुख्यतः आर्थिक होतं. अमेरिकेला स्वतःच्या आर्थिक सुबत्तेसाठी युरोपमध्ये शांतता आणि स्थैर्य निर्माण होणं आवश्यक वाटत होतं. त्यासाठी जर्मनीला मदत करणं जरुरीचं असेल तर फ्रान्स, ब्रिटनचा विरोध पत्करूनही तशी मदत करायची अमेरिकेची तयारी होती. या उलट कसंही करून जर्मनीला निशस्त्र करा आणि जर्मनीच्या आक्रमणापासून फ्रान्सचं रक्षण व्हावं अशी इच्छा फ्रान्सकडे होती. त्याचवेळी ब्रिटनला युरोपमध्ये जर्मनीच्या जागी फ्रान्स डोईजड होणंही इष्ट वाटत नव्हतं. प्रत्येक राष्ट्राचा हा स्वतंत्र दृष्टिकोन त्या त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय गरजांमधून निर्माण झाला होता. त्याचबरोबर पहिलं महायुद्ध का सुरू झालं याबद्दल देखील वादविवाद होते. जर्मनीनं आक्रमण केल्यामुळे महायुद्धाला तोंड फुटलं असं फ्रान्सला वाटत होतं, तर जर्मनीसह काही राष्ट्रांनी चुकीची पावलं टाकल्यामुळे युद्धाची ठिणगी पडली असं ब्रिटनला वाटत होतं. युद्धाच्या मूळ कारणाबाबतचा हा मतभेद शेवटपर्यंत कायम राहिला. वर्सायच्या शांतता करारामागचं प्रत्येक राष्ट्राचं हे स्वार्थी धोरण पाहून मार्शल फॉक्स सारख्या मित्र राष्ट्रांचा सरसेनानी भडकला नसता तरच नवल. राजनीतीची वेडीवाकडी वाटचाल त्या सेनानीला कळू शकली नाही.
वर्सायच्या करारावर जर्मनीसह सर्व राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत ही बातमी जेव्हा त्याला सांगण्यात आली तेव्हा संतापून तो म्हणाला, ही शांतता नव्हे, 20 वर्षापूर्वीचा केलेला हा युद्धविराम आहे. फॉकची भविष्यवाणी इतकी अचूक ठरेल याची त्यावेळेला तरी कोणालाच कल्पना नव्हती. अशा रीतीने वर्सायच्या करारातील तरतुदीची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत 1921 साल उजाडलं. जसजसा काळ जाईल तसतशी या कराराबाबतच्या जर्मनीच्या विरोधाची तीव्रता कमी होईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती, परंतु घडलं ते नेमकं उलटं. करारातील एकेका तरतुदीची अंमलबजावणी सुरू होता जर्मन जनमत अधिकाधिक प्रक्षुब्ध होऊ लागलं. विशेषतः नुकसान भरपाईच्या प्रश्नाबाबत जर्मन जनतेची प्रतिक्रिया कमालीची संतप्त होती. युद्धाचा सगळा खर्च जर्मनीनं भरून दिला पाहिजे अशी 1919 पासून फ्रान्स मागणी करीत होता. विजेत्या राष्ट्रांची नुकसान भरपाई करता करता जर्मन टेकीला यावा आणि त्यामुळे ती सगळी जनता सदैव दरिद्री राहावी या उद्देशाने फ्रान्सनी हा आग्रह धरला होता. म्हणूनच जर्मनीनं नेमकी किती नुकसान भरपाई द्यायची याबाबतची रक्कम निश्चित करण्यात फ्रान्स प्रारंभापासून टाळाटाळ करीत होता. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम करारात अंतर्भूत न होईल तर बरं असा कराराचा मसुदा तयार करताना फ्रेंच प्रतिनिधीनं सुचवलं. परंतु अमेरिकेची भूमिका वेगळी होती. जर्मनीकडून घ्यायची रक्कम निश्चित करणं आवश्यक आहे असं अमेरिकेचं मत होतं. त्यानंतर नुकसान भरपाईच्या रकमेबाबत चर्चा सुरू झाली. त्यावेळी ब्रिटिश प्रधानमंत्री लॉईड जॉर्ज यांनी असा आक्षेप घेतला की तहाबाबत जर्मन जनतेशी त्यांच्या नेत्यांशी विचारविनिमय न करता आपणच परभारे निर्णय घेतला तर जर्मन नेते जनता त्याला विरोध करील आणि हा प्रश्न बराच काळ अनिर्णित राहील. म्हणून जर्मनीशी साधा विचारविनिमय करण्यासही फ्रान्सचा सक्त विरोध होता. त्यामुळे अखेरीला करारात केवळ नुकसान भरपाईचं तत्व अंतर्भूत करण्यात आलं आणि रक्कम नंतर निश्चित करायचं ठरलं. आता विजेत्या राष्ट्रांमधील या मतभेदांचा फायदा घेण्यासाठी जर्मनीनं आपल्या आर्थिक विकासाकडे हेतुतः दुर्लक्ष करायचं ठरवलं. कारण जर का आपण आपली अर्थव्यवस्था सुस्थिर पायावर उभी केली तर नुकसान भरपाईचा फार मोठा बोजा आपल्या डोक्यावर आदळेल हा धोका जर्मन नेत्यांना दिसत होता. 1920 पासून 1923 पर्यंत मित्र राष्ट्र आणि जर्मनी यांच्यात नुकसान भरपाईच्या प्रश्नाबाबत वाटाघाटीचा घोळ चालू होता. जर्मनी याबाबत टाळाटाळ करीत आहे असं आढळून आल्यानंतर जर्मनीला नमवण्यासाठी अधीर झालेल्या फ्रान्सनं 1923 मध्ये जर्मनीचा औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला रूhr प्रांत आपल्या ताब्यात घेतला. जर्मनीनं या दडपणाला विरोध करायचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु युद्धोत्तर काळातील चलन फुगवट्यामुळे हतबल झालेल्या जर्मनीला नमतं घेणं भाग पडलं. या युद्धामुळे जर्मनीप्रमाणे फ्रान्सचाही आर्थिक शक्तिपात झाला होता, त्यामुळे त्यालाही फार जोर करता येत नव्हता. अशा परिस्थितीत जर्मनीला नुकसान भरपाईची रक्कम चुकती करता यावी म्हणून अमेरिकेच्या पुढाऱ्यांनी डावेस नावाची योजना पुढे आली. फ्रान्सनं या उपक्रमाला विरोध करून पाहिला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. डावेस योजनेमुळे पहिली 5 वर्ष नुकसान भरपाईची रक्कम चुकती करणं जर्मनीला शक्य होऊ लागलं. डावेस योजनेची कार्यवाही सुरू करत असताना फ्रान्सची कुरकुर चालूच होती. म्हणून तिची पहिली मुदत संपल्यानंतर तिला मुदतवाढ द्यायच्याऐवजी अमेरिकेने यंग योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदत कार्यक्रमाची घोषणा केली. नुकसान भरपाई करणं जर्मनीला शक्य व्हावं हाच या दोन्ही योजनांचा मूळ गाभा असल्यामुळे नवी यंग योजना ही फ्रान्सला नापसंत होती. या योजनेची कार्यवाही सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात साऱ्या युरोपभर मंदीची लाट आली. या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला यापुढे नुकसान भरपाई देता येणार नाही असं जर्मनीनं जाहीर करून टाकलं. हा प्रश्न तूर्त तरी चिघळू नये या हेतूनं जर्मनीनं येत्या वर्षभर नुकसान भरपाईची रक्कम देऊ नये असं अमेरिकेचे अध्यक्ष हुवर यांनी सुचवलं आणि इतर मित्र राष्ट्रांनी अमेरिकेच्या दडपणामुळे ते मान्य केलं. 1932 मध्ये लुसान येथे संबंधित राष्ट्रांची बैठक भरून त्यामध्ये नुकसान भरपाईचा प्रश्नाचा फेरविचार करण्यात आला. अखेरीला 1919 पासून गेली 13 वर्ष चिघळत राहिलेल्या या प्रश्नाबाबत एकमत झालं. तरी देखील या प्रश्नाबाबत आपली फसवणूक झाली आहे, ही फ्रान्सची आणि आपल्याला लुबाडण्यात आलं आहे अशी जर्मनीची तक्रार कायमच होती. त्यामुळे या बैठकीत वरकरणी एकमत होऊनही नुकसान भरपाईच्या प्रश्नामुळे 1919 पासून निर्माण झालेलं कटू वातावरण दुसरं महायुद्ध सुरू होईपर्यंत म्हणजे 1939 पर्यंत कायम होतं. या नुकसान भरपाईच्या प्रश्नामुळे वर्सायच्या कराराविरुद्धचा जर्मन जनतेचा असंतोष सतत 20 वर्ष प्रज्वलित राहू शकला. 1923 मध्ये चलन फुगवट्याचं संकट येवो किंवा 1929 मध्ये मंदीचा तडाखा बसो, आपल्यावरील प्रत्येक आर्थिक संकटाला विजेत्या राष्ट्रांना द्यावी लागणारी नुकसान भरपाई कारणीभूत आहे ही जर्मन जनतेची खात्री वाढत चालली. कारण मीमांसा खरी आहे किंवा नाही यासंबंधी चर्चा करायची तिची मुळीच तयारी नव्हती. त्यामुळेच वर्सायच्या करारातील नुकसान भरपाईचं हे तत्व
कायमचं रद्द झालं पाहिजे अशी जर्मन जनता सारखी मागणी करत होती. इतकंच नव्हे तर तसं करून घेण्याबाबत आपल्या सरकारवर दडपण आणत होती. हे सगळं पाहिलं की वर्सायचा शांतता करार करताना विजेत्या राष्ट्रांनी या करारातील प्रत्येक कलमाच्या दीर्घकालीन परिणामाचा विचार केलेला नव्हता अशी टीका करण्यात येऊ लागली. अगदी साध्यासुध्या गोष्टींबाबतही संघर्षाला वाव ठेवण्यात आला होता. जर्मनीचा पूर्वेकडील बराचसा भाग पोलंडमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्या भागातील जर्मन जनतेला तिच्या इच्छेविरुद्ध पोलंडचं नागरिकत्व स्वीकारावं लागलं. नकाशाची ही फेरआखणी करताना पोलंडचा काही भागही जर्मनीमध्ये समाविष्ट केला गेल्यामुळे त्या प्रदेशातील पोलिश जनतेवर जर्मन नागरिकत्वाची सक्ती झाली. जर्मनीच्या पूर्व सीमेवरचा नकाशा आखताना असं न घडण्याची काळजी घेतली गेली असती किंवा लोकसंख्येची अदलाबदल करून करण्यात आली असती तर ही कटकट उद्भवलीच नसती. पूर्व प्रशिया आणि उर्वरित जर्मनी यांच्या दरम्यान पोलिश कॉरिडॉर निर्माण करण्यात आल्यामुळे पूर्व प्रशियातील नागरिकांचा संताप वाढलेला होता. या करारातील तरतुदींमुळे जर्मन जनता प्रक्षुब्ध झालेली आहे ही गोष्ट ध्यानात येऊन या कराराचा फेरविचार करण्यासाठी लॉईड जॉर्ज यांनी जर्मनीसह सगळ्या राष्ट्रांची बैठक बोलवायचं ठरवलं. बऱ्याच चर्चेनंतर 1922 एप्रिलमध्ये जेनोवा इथे ही बैठक सुरू झाली. युरोपच्या राजकारणापासून अलिप्त राहायच्या उद्देशाने अमेरिका या बैठकीमध्ये सहभागी झाली नाही. रशिया आणि जर्मनी या दोन्ही पराभूत राष्ट्रांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर असले तरी आपल्याला आपसात झुंजवण्यासाठीच इथे पाचारण करण्यात आलं आहे याबद्दल त्यांना शंका नव्हती. एका डावावर मात करण्यासाठी या दोन राष्ट्रांनी निराळीच युक्ती योजली. एकीकडे जेनोवा बैठकीचे कामकाज चालू असताना जर्मनी आणि रशिया यांच्यात रॅपोला इथे गुप्त विचारविनिमय होऊन अनाक्रमणाचा आणि परस्पर सहकार्याचा करार झाला. रॅपाला कराराचा तपशील जाहीर होताच मित्र राष्ट्रांमध्ये खळबळ निर्माण झाली, कारण आता जेनोवा परिषदेला काहीच अर्थ उरलेला नव्हता. रॅपाला करारानुसार जर्मनीनं रशियाला आर्थिक मदत देण्यास प्रारंभ केला, तर या मदतीच्या बदल्यात जर्मनीनं वर्साय करार धोडकावून लावला, तर त्याकडे दुर्लक्ष करायचं रशियानं अभिवचन दिलं. कोणतंही उद्दिष्ट साध्य न होताच जेनोवा परिषद समाप्त झाल्यामुळे लॉईड जॉर्ज यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आणि 1922च्या हिवाळ्यात ते प्रधानमंत्रीपदावरून दूर झाले. 1924 मध्ये रॅम्से मॅकडॉनल्ड यांच्याकडे पंतप्रधान पद आल्यानंतर त्यांची जर्मनीच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता बराच नेट धरला. 1924 पासून 1939 पर्यंतच्या 15 वर्षाच्या ब्रिटनच्या परराष्ट्रीय धोरणावर मॅकडॉनल्ड यांची छाप होती. 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झाल्यामुळे मॅकडॉनल्ड यांनी जर्मनीचं आपलं धोरण शरणागतीचं अनुनयाचं होतं असा आरोप करण्यात येत असला तरी तो धुडकावून लावला. विजेत्या राष्ट्रांबद्दलची जर्मन जनतेच्या मनाबद्दलची कटुता भावना कमी करण्यासाठी 1924 पासून 1939 पर्यंत युरोपीय राष्ट्रांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्यांना मॅकडॉनल्ड यांच्या आशावादाचा आधार होता ही गोष्ट विसरून चालणार नाही. पहिल्या महायुद्धानंतर अनिर्णित राहिलेला जर्मन प्रश्न सोडवण्यासाठी मॅकडॉनल्ड यांनी मोठ्या जिद्दीने प्रयत्न केले. जर्मनीला धाकधपटशा दाखवून मूळ जर्मन प्रश्न सुटत नाही हे फ्रान्सच्या रुhr प्रांतावरील नियंत्रणानं दिसून आलं होतं. त्यामुळे जर्मनीशी विचारविनिमय करून तिच्या कलाकलांनी घेऊन वातावरण निवळता येईल असं मॅकडॉनल्ड यांच्या विचाराचं सूत्र होतं. त्यांचं आणखी असंही म्हणणं होतं की तडजोडीचा आणि समजूतदार विचारविनिमयाचा मार्गच अनुसरायचा असेल तर त्यात हातचं राखून काहीही करणं इष्ट ठरणार नाही, कारण परस्पर संबंधांच्या वातावरणात सुरू झालेल्या वाटाघाटीतून काहीही निष्पन्न होत नाही. त्या दृष्टीनं त्यांनी फ्रान्स आणि जर्मनी यांना जवळ आणायचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना यशही येऊ लागलं होतं, परंतु 1924च्या अखेरीला झालेल्या निवडणुकीमध्ये मॅकडॉनल्ड मंत्रिमंडळाचा पराभव झाला आणि त्यांना आपले हे प्रयत्न पुढे रेटता आले नाहीत. जर्मनी आणि फ्रान्स यांनी शांतता करार करावा आणि या कराराचे दोन्ही राष्ट्रांकडून नीट प्रतिपालन होत आहे हे ब्रिटन आणि इटली यांनी पाहावं अशी सूचना जर्मनीचा प्रधानमंत्री स्ट्रॅसेमान याच्याकडून पुढे आली. या सुमाराला फ्रान्सच्या परराष्ट्र खात्याची सूत्र ब्रियॉन सारख्या चतुर मुत्सद्याकडे आलेली होती. जर्मनी बरोबर बोलताना केवळ कडक भाषेचा वापर करून चालणार नाही हे त्यानं गेल्या 4-5 वर्षातील अनुभवावरून ओळखलं होतं. ब्रियॉन यानं स्ट्रॅसेमानची फ्रँको जर्मन कराराची कल्पना धरून लावली. ब्रियॉन यानं स्ट्रॅसेमानला असं सुचवलं की हा अनाक्रमणाचा करार करताना आपण आपल्या सध्याच्या सीमा मान्य करू असं जर्मनीनं आश्वासन द्यावं. स्ट्रॅसेमाननं फ्रान्सला लागून असलेल्या आपल्या पश्चिम सीमेबाबत ही अट मान्य केली. पूर्व सीमेबाबत मात्र आपण पोलंड आणि चेकोस्लोवाकिया यांच्याशी वाटाघाटी करून तो प्रश्न सोडवू असं त्यानं ब्रियॉन याला कळवलं. पोलंड आणि चेकोस्लोवाकिया यांच्याबरोबर पूर्व सीमा निश्चित करताना आपण युद्धाचा मार्ग अवलंबणार नाही असंही त्यांनी भरघोस आश्वासन दिलं होतं. ब्रियॉन यानं हा डाव ओळखला आणि त्यानं स्ट्रॅसेमानची ही अट मोठ्या खुबीनं मान्य केली.
फ्रान्सनं पोलंड आणि चेकोस्लोवाकिया यांच्याशी मैत्रीचा करार केला असल्यामुळे या दोन राष्ट्रांपैकी कोणावरही आक्रमण झाल्यास फ्रान्स त्याच्या मदतीला जाईल आणि फ्रान्सचं हे कृत्य जर्मनी विरुद्धची कारवाई मानली जाणार नाही, अशी ब्रियॉं यानं स्ट्रेसेमानकडून कबुली घेतली. ही सगळी चर्चा आटोपल्यानंतर 1 डिसेंबर 1925 रोजी लोकार्नो इथे फ्रान्स आणि जर्मनी यांनी अनाक्रमणाचा करार केला आणि त्यावर हमीदार राष्ट्र म्हणून ब्रिटन आणि इटली यांनी स्वाक्षऱ्या केल्या. लोकार्नो करारानं पहिल्या महायुद्धाचं भरतवाक्य म्हटलं आणि 11 वर्षांनंतर हा करार उधळून लावण्यात आल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची नांदी गायली गेली. कराराशी संबंधित असणाऱ्या सगळ्या राष्ट्रांचं समाधान करणं ही जर कोणत्याही कराराच्या यशस्वीतेची कसोटी मानली तर लोकार्नो करार त्या कसोटीला उतरला होता. या करारानं फ्रान्स आणि जर्मनी या दोन शेजारी राष्ट्रातील तणातणीचं वातावरण निवळलं. म्हणूनच लोकार्नो करारानं युरोपात शांततेचं तात्पुरतं पर्व सुरू झालं असं मानलं जातं. या करारानंतर जर्मनीला राष्ट्रसंघात समान दर्जा देण्यात आला. मॅकडॉनाल्ड यांच्यानंतर पंतप्रधानपदी आलेले ऑस्टिन चेंबरलेन, फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ब्रियॉं आणि जर्मनीचे प्रधानमंत्री स्ट्रेसेमान असे युरोपमधील 3 प्रमुख राष्ट्रांचे राजकीय सूत्रधार राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी जिनिव्हा इथे एकत्र येऊ लागले. लोकार्नो करारामुळे जर्मनी आणि फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांच्या नेत्यांचा हेतू सिद्धीला गेले असली तरी फ्रेंच आणि जर्मन जनता या करारावर रुष्टच होती. त्यामुळे हा करार आपल्या राष्ट्राच्या हिताचा कसा हे पटवून द्यायची जबाबदारी ब्रियॉं आणि स्ट्रेसेमान यांच्यावर पडली. ब्रियॉं आपल्या देशबांधवांना असं सांगू लागला की लोकार्नो करारामुळे यापुढे जर्मनीकडून व्हर्साय करारात त्यातील तरतुदीबाबत आणखी कोणत्याही सवलती मागण्यात येणार नसल्यामुळे जर्मनीची पश्चिम सीमेवरची कुरकूर थांबणार आहे. याउलट स्ट्रेसेमान आपल्या मतदारांना असं आवाहन करू लागला की हा करार झाल्यामुळे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी युद्धाचा धोका पत्करावा लागणार नाही. वाटाघाटींच्या मेजाभोवती बसूनच आपल्याला हव्या असलेल्या सवलती आपण मिळवू शकू. हा करार झाल्यानंतर 1929 पर्यंत त्याची व्यवस्थित अंमलबजावणी चालू होती. जर्मनी अद्याप निशस्त्र होता. राईनलँडवर अद्यापही विजेत्या राष्ट्रांचाच पहारा होता. युद्धोत्तर जगातील संघर्ष नव्यानं अस्तित्वात आलेल्या राष्ट्रसंघ वाटाघाटीच्या मार्गाने सोडवित होता. परंतु 1929 सालापासून जागतिक परिस्थिती बदलू लागली होती. प्रारंभी या बदलाचं स्वरूप मुख्यतः आर्थिक होतं. त्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून जागतिक मंदीला सुरुवात होऊन तिच्या तडाख्याने आर्थिक स्थैर्याला जबरदस्त हादरे बसू लागले होते. साहजिकच आंतरराष्ट्रीय राजकारणावरही या आर्थिक स्थैर्याच्या छाया पडू लागल्या. वस्तुतः या आर्थिक मंदीचा आणि 10 वर्षापूर्वी समाप्त झालेल्या पहिल्या महायुद्धाचा फारसा संबंध नव्हता. त्याचप्रमाणे वर्सायच्या शांतता कराराशीही तिचं नातं नव्हतं. या मंदीला तोंड देण्यासाठी प्रत्येक राष्ट्राला कडक उपाय मात्र योजावे लागले. चलनाची किंमत स्थिर राखणं, अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न आणि खर्च याचा समतोल साधणं, सरकारी खर्चात काटकसर करणं, बेसुमार वेतनवाढ करणं इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय अंमलात येतात सर्वत्र बेकारीचं भूत थैमान घालू लागलं. या सगळ्या परिस्थितीला विजेत्या राष्ट्रांनी आपल्यावर लादलेला व्हर्साय करारच जबाबदार आहे अशी सर्वसामान्य जर्मन नागरिकाची समजूत झाली. याचं कारण असं होतं की गेल्या 10 वर्षांमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली की जर्मन नेते त्या अडचणीचं कारण, त्याचं खापर व्हर्साय तहावर करारावर फोडत असत. आपले नेते गेली 10 वर्ष जे सांगत होतं ते आता अनुभवाला येऊ लागलं आहे असं मंदीच्या जीवघेण्या वर्तुळात सापडलेल्या जर्मन जनतेला वाटू लागलं. तर त्यामध्ये काय आश्चर्य. या काळातच रशियामध्ये राज्यक्रांती होऊन समाजवादाचा प्रयोग सुरू झाला होता. इटलीत मुसोलिनीच्या रूपानं राजकीय हुकुमशाही अस्तित्वात आलेली होती. हुकुमशाही राष्ट्र द्रुतगतीनं आपला विकास साधून सामर्थ्य संपन्न होऊ शकतं आणि भांडवलशाहीतील तीव्र स्पर्धेमुळे समाजातील दुबळ्या गटांची जी पिळवणूक होते तिला समाजवादी राष्ट्रांमध्ये छेद दिला जातो. हे दोन्हीही प्रयोग युरोपच्या भूमीवर आता सुरू झाले. ब्रिटनसारख्या देशात संसदीय लोकशाहीची मुळं खोलवर रुजलेली असल्यामुळे या विचारांचा धक्का ब्रिटनला जाणवला नाही. परंतु फ्रान्समध्ये एकापाठोपाठ एक मंत्रिमंडळ कोसळू लागली. त्यामुळे लोकशाही राजवटीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली. 1929च्या आर्थिक मंदीचा सगळ्यात मोठा फटका जर्मनीला जाणवला होता. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरच तिथे नाझी हुकुमशाही अधिकारारूढ होऊ शकली. कोणताही क्रांतिकारक उठाव करून हिटलरनं सत्ता काबीज केलेली नव्हती. वायमार प्रजासत्ताकाच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष हिंडेनबर्ग यानं प्रधानमंत्रीपदावर आरूढ होण्यासाठी हिटलरला पाचारण केलं होतं. हिटलरच्या उदयापूर्वीच्या 3-4 वर्षापूर्वीच्या घटना लक्षात घेतल्या की हिटलरसारख्या महत्वाकांक्षी व्यक्तीचा सत्ता स्वीकार ही किती अपरिहार्य घटना होती हे समजून येतं.